नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे दादूची आई. तर आज शनिवारी होता आमच्या गावात भाजीचा बाजार, भाजीपाल्याचा बाजार. तर मी बाजारात गेली होती. बाजारातनं काय काय भाज्या आणल्या ते मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही उसळ आणली मी 20 रुपये पाव. वांगे आणले ते 20 रुपये पावशर. या चवळीच्या शेंगा 25 रुपये पावशर होत्या आणि गवार होती 25 रुपये पावशर. कोथिंबीरीची जुडी आणली, ही 20 रुपयाची एवढी जुडी. आणि आणल्या आहेत वालच्या शेंगा 20 रुपयाच्या आणि या मिरच्या 20 रुपयाच्या. असा भाजीपाला आणलेला आहे. आणि केळी आणलेल्या होत्या या 50 रुपयाच्या. 1.25 डझन केळी आणलेल्या आहेत 50 रुपयाच्या. आणि या 2 भांडे घासायच्या घासण्या आणलेल्या आहेत 10 रुपयाला एक घासणी. तर सगळा असा बाजार जवळजवळ 230चा झालेला आहे. तर येतात म्हणजे 3 लोकांसाठी आठवड्याचा हा बाजार 230-40च्या पुढे गेला. तो पण मी अजून थोड्या मोकळ्या हाताने केलेला नाही आहे. थोड्याशा काही वस्तू आणलेल्या नाहीत. बटाटे होते मागच्या बाजारचे, त्याच्यात लसूण आणलेला नाही आहे. तर असा आठवड्याला 3 लोकांना एवढा भाजीपाला लागतो. तर हा भाजीपाला घेणं गरजेचंच आहे आपल्याला शरीरासाठी. भाजीपाल्यामध्ये गेलेले पैसे काय आपले वाया जात नाही, ते शरीरासाठीच खर्च होतात. ते काय आपण दुसऱ्या चैनीच्या गोष्टींसाठी खर्च केलेले नाही आहेत. त्यामुळे त्याचं काही दुःख वाटून घ्यायचं नाही. तर आपण खाऊ तेव्हा आपण धावू. खाऊ तेव्हा धावू म्हणजे आपण शरीरासाठी चांगलं, आरोग्यासाठी आहार घेऊ, तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहील, तेव्हा आपण काम करू. तर असा भाजीपाल्याचा बाजार मी आणलेला आहे आज. आणि भाजीपाला घेताना शेतकऱ्यांकडून जर आपण भाजीपाला घेत असलो तर जास्त घासाघीस करू नये असं माझं मत आहे. कारण त्यांना त्या भाजीपाला बाजारापर्यंत आणण्यासाठी पण भरपूर कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना पण. एवढंच मी सांगेन. तर तुम्हाला आजचा माझा भाजीपाल्याची टूर म्हटली तरी चालेल. कोणी कशाची टूर करतं, कोणी कशाची टूर करतं. मी केलेली आहे, तुम्हाला ही भाजीपाल्याची टूर केलेली आहे. हे बघा. तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.